पुण्यातील जांभूळवाडी पुलावर मध्यरात्री 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात झालाय। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जांभूळवाडीकडून पुण्याच्या दिशेनं असलेल्या रस्त्यावर हा अपघात झालाय। अपघातामुळे पुलावरील डिवायडर पूर्णपणे तुटले, गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर रात्रीच वाहतूक सुरळीत झाली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरात विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका भाविकाची कार कोसळल्याची घटना घडली आहे। पेण इथले अजय शर्मा आणि त्यांचे सहकारी दर्शनासाठी येत असताना नियंत्रण सुटल्यानं त्यांची चारचाकी थेट खड्ड्यात शिरली आहे। सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या घटनेमुळे रामकुंड परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता आणखी एक महत्त्वाची अपडेट। संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्यांवरील अपघातांसाठी शासन जबाबदार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने सरकारला हा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचंही खंडपीठाने नमूद केलंय। रस्ता तत्काळ दुरुस्त न केल्यास सरकारकडून भरपाई घेणार असा इशाराही खंडपीठाने दिलाय। नव्या रस्त्यांना प्राधान्य असलं तरी सरकारने जुन्यांची देखभाल केलीच पाहिजे। मुख्य सचिवांनी 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावं असा सज्जड दमही खंडपीठाने दिलाय। बंधुबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटी कडून कसून चौकशी झाली आहे। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटी कडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी झाली आहे। चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आजही दोघांना एकत्रित चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे। महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर येत आहेत। यामध्ये शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचाही फोटो आहे आणि अशातच केसरकरांचे निकटवर्ती असलेल्या दीपक लोंढेंची ही एसआयटीने चौकशी केली आहे। यामुळे आता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांच्याही राजीनाम्याची मागणी होती आहे। यावर आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर याबाबतचं धोरण एकनाथ शिंदे ठरवतील असं सूचक विधान केलंय आणि त्यामुळे चाकणकरांनंतर कॅप्टन खरात प्रकरणात दीपक केसरकर यांचाही आमदारकीचा राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना विचारून ते निर्णय करतील। परंतु जर काही चुकीचं असेल तर ते पण करता येईल आणि शिंदे साहेब त्याचं धोरण ठरवतील। ज्या गोष्टी खरात बाबांकडनं ज्या ऐकायला मिळतात त्या अजून आम्ही पूर्ण पाहिलेल्या नाहीत। आता बाकीच्यांची जी तुम्ही नावं घेतली ते आम्हाला पूर्ण खात्री करावी लागेल, तर खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये। पुण्यात आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम थरार रंगणार आहे। या अंतिम सामन्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहतील। त्यासोबतच कुस्तीशी संबंधित असलेले सगळे पैलवान देखील हजर राहतील। त्यांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्या पैलवानाला मानाची गदा प्रदान केली जाईल। सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी माती विभागात, तर सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी गादी विभागात दमदार विजय मिळवत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये केसरी किताबाची अंतिम लढत आज रंगेल। मुंबईच्या महसूल गुप्तचर महासंचालनालयाने एका मोठ्या कारवाईत जवळपास 9.25 कोटी रुपयांचा अवैध माल जप्त केलाय। यामध्ये 11,060 अवैध वॉकी टॉकी आणि 52,480 सेकंड हँड हार्ड डिस्क ड्राईव्ह जप्त करण्यात आले। या प्रकरणी मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरच्या 2 दुकानांच्या मालकांनाही अटक झाली आहे। DRIच्या माहितीनुसार जप्त केलेले वॉकी टॉकी हे बोफेंग BF 888
IFS या बँकचे आहेत, ज्यावर सरकारनं बंदी घालून काळ्या यादीत टाकलेत. त्यांची अंदाजित किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. ही उपकरणं चीनमधून बेकायदेशीरपणे आयात करण्यात आली असून ती निर्धारित फ्रिक्वेन्सी मर्यादेपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीवर चालतात आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. या व्यतिरिक्त सुमारे 7 कोटी रुपये किमतीचे जुने हार्ड डिस्क ड्राईव्ह देखील जप्त झालेत, ज्यांना ई कचरा म्हणून वर्गीकृत केलं जातं आणि विशेष परवानगीशिवाय त्यांच्या आयातीवर बंदी आहे. कोकणाप्रमाणेच आता मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही हवामान बदलाचा मोठा फटका बसतोय. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि गारपीट अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा पिकावर गंभीर परिणाम झालाय आणि यामुळे आंब्याला अपेक्षित प्रमाणात आता मोहर लागलेला नाहीये आणि जो लागलाय त्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. सध्या नव्याने लागलेले आंबे देखील गळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील आंबा उत्पादकांचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे. धाराशिव जिल्ह्यातील आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे चौराचं धुका आणि धुळीमुळे, आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे. राज्यातील अवकाळी पावसाचा फेरा आता संपला असून कमाल तापमानात वाढ होणार आहे. राज्यभरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसवर असणार आहे. मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर जाईल. तर पुन्हा 25 एप्रिल नंतर पुणे, सोलापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.